श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा अशीच स्वामी चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ अशीच स्वामी चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. मित्रांनो, आपल्याला बरेचदा लहानपणीचे जसेच्या तसे किस्से हे आठवत असतात. म्हणजे लहानपणी काय घडलं होतं ही सर्वांच्याच नाही पण खूप काही लोकांच्या लक्षात राहत असते. ज्यांची स्मरणशक्ती खूप चांगली आहे अशा लोकांच्याच लक्षात काही घडलेले लहानपणीचे किस्से आठवत असतात. आणि काहींच्या तर जे लहानपणी बालपणामध्ये म्हणजे पहिली दुसरीमध्ये असताना जे काही त्यांच्याबरोबर घडलं होतं ते देखील काहींना आठवत असते. आणि तसा जर विचार करायचा म्हटलं तर काही घटना एवढ्या स्पेशल असतात की त्या घटना आठवण्यासाठी डोक्यावर जास्त जोर द्यावा लागत नाही. आणि आज आपण असाच एक सत्य अनुभव आज तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. आणि आता आपण स्वामींनी दिलेला एक दिव्य अनुभव पाहणार आहोत. तर तो दिव्य अनुभव, सत्य अनुभव, चला तर आपण त्यांच्या शब्दामध्ये ऐकूया. नमस्कार, मी मैथिली पवार आणि आज मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे तो अनुभव मी 7वी मध्ये असताना आलेला होता. माझ्या घरामध्ये माझे आई वडील हे स्वामी भक्त आहेत आणि त्यामुळे ते दोघेही सतत स्वामी भक्ती करत होते आणि त्यामुळे आम्हाला देखील स्वामी भक्ती करायला कोणत्याही प्रकारे अवघड गेलं नाही. आणि माझ्यावरती लहानपणापासूनच स्वामींच्या भक्तीचे संस्कार झाले आहेत. आणि मी लहानपणापासूनच स्वामी भक्त आहे आणि मी स्वामी भक्त आहे याचा मला खूप आनंद होत आहे. आणि माझ्या बाबतीमध्ये असं घडलं होतं की एके दिवशी शनिवारी लवकर शाळा सुटली होती आणि मी शाळा सुटल्यानंतर पटकन घरी आले होते आणि माझे आई बाबा हे कामावरती गेले होते. मी ज्यावेळेस शाळेतून घरी आली त्यावेळेस घरी फक्त माझी आजीच होती. आणि शनिवारचा दिवस असल्याने दिवसभर आता खेळायचं असा विचार करून मी आनंदाने घरी गेले. घरी गेल्यानंतर मी दप्तर फेकतच आजीला म्हणाले की आजी, मी आता खेळायला चालली आहे. आणि माझे हे शब्द ऐकताच आजी मला म्हणाली, काय खेळायला चालली आहेस? अगं अगोदर थोडंसं जेवून तरी घे. आणि मी आजीचं बोलणं ना ऐकल्यागत केलं आणि तिथून पळून गेली आणि खेळायला सुरुवात केली. आणि खेळायला माझ्याबरोबरचे मुलं मुली भरपूर होते. त्यामुळे खेळण्यात एवढी दंग झाली की खेळता खेळता संध्याकाळ कधी झाली हेही मला समजले नाही. आणि ज्या वेळेस अंधार पडलेला पाहिला त्यावेळेस मला घरी जाण्यास मी निघाली होती. आणि त्यावेळेस माझी मैत्रीण पल्लवी तिच्या घरामध्ये रामायण चालू झालं होतं. म्हणजेच तिच्या घरी आईने टीव्ही चालू केला होता आणि तेथे रामायण लागले होते. आणि पूर्वी सर्वांच्याच घरी टीव्ही नव्हता. त्यामुळे पल्लवीच्या घरी आसपासची खूप काही लोक रामायण टीव्ही पाहण्यासाठी येत होते. आणि दररोजच्या प्रमाणे त्या दिवशी देखील तिथे आसपासची काही लोक टीव्ही पाहत बसले होते. आणि त्यांना सर्वांना पाहिल्यानंतर मी देखील तिथे थोडा वेळ थांबले आणि मी रामायण पाहू लागले. त्यानंतर हळूहळू अंधार हा वाढू लागला होता आणि पल्लवीच्या घरापासून माझ्या घराकडे जाण्याचा रस्ता हा अंधारामध्येच होता. मला अंधारातूनच माझ्या घरी जावे लागत होते. त्यामुळे मला माझ्या मनामध्ये टीव्ही पाहायचं खूप होतं, परंतु मनात नसताना देखील मी माझ्या घराकडील रस्ता धरला. संपूर्ण काळकोट्ट अंधार होता. आकाशामध्ये कुठेतरी चांदण्या चमकत होत्या, परंतु चंद्र हा पूर्णपणे झाकलेला होता. आकाशामध्ये चांदण्या टिमटिमत होत्या, परंतु चांदण्यांचा प्रकाश रस्त्यापर्यंत पोहोचत नव्हता. त्यांचा प्रकाश हा त्यांच्यापुरताच मर्यादित होता. आणि मी पटपट रस्त्याने चालत होते. अंधार खूप असल्यामुळे मला स्पष्ट काही दिसत नव्हते. घर आता माझं जवळच आलं होतं, परंतु मी त्या अंधारामध्ये चाचपडत धडपडत चालत होते. आणि नंतर मी धावतच माझ्या घराच्या फाट्यातून आत गेले.
आणि आत गेल्यानंतर माझी आजी ही कंदील घेऊन मला शोधण्यासाठी येतच होती. आणि ज्यावेळेस मला पाहिलं त्यावेळेस आजी मला म्हणाली की "अगं ये मेथे, कुठं हुंदडत बसली होतीस? किती वेळ झाला, अंधार पडला आहे, इतक्या वेळ खेळत बसतात का?" आणि आजीचं हे बोलणं ऐकल्यानंतर मी आजीला म्हटलं की "कुठं नाही ग आजे, चल घरात आता." आणि नंतर आम्ही दोघीजणी घरामध्ये गेलो. घरामध्ये गेल्यानंतर आजी म्हणाली की "मैथिले, तू इथे बस, मी पार्वतीच्या घरी जाऊन येते." आणि त्यावेळेस मी देखील म्हटलं की "मी नाही एकटी इथे थांबणार, मी देखील आजे तुझ्याबरोबरच येणार आहे." आणि असं म्हणत मी पटकन घरामध्ये गेले आणि बॅटरी घेतली आणि आम्ही दोघीजणी पार्वतीच्या घरी निघण्यासाठी निघालो. आणि मी बॅटरी चालू केली आणि माझी बॅटरी नेमकी आम्ही रस्त्याकडे फाटकाकडे लावली. तेवढ्यात मला काहीतरी दिसलं आणि मी आजीला पटकन म्हणाली "आजी थांब, पुढे जाऊ नकोस, त्या फाटकावरती बघ केवढा मोठा साप आहे." आणि त्यानंतर मी आजीला पटकन हाताला धरलं आणि पाठीमागे ढकललं. त्यानंतर आम्ही दोघीजणी घराच्या दरवाजापाशी येऊन उभे राहिलो. आणि त्यानंतर मी किती वेळा तरी त्या फाटकावरती बॅटरी दाबून पाहिली, परंतु त्या फाटकावरती साप हा तसाच आडवा पडलेला होता. आणि हे सर्व पाहून मैथिली म्हणाली की "आजी, मी आताच त्या फाटकातून आली होती आणि माझ्या पायात चप्पल देखील नव्हती. मी अनवाणी पायांनी त्या फाटकातून आत आले होते." आणि ज्यावेळेस मी हे आजीला सांगते त्यावेळेस आजी म्हणते "अगं मैथिले, ही तर स्वामींचीच कृपा की तू बिना चपलीची पायांनी तू घरात आलीस, तरी देखील तू सुखरूप आहेस, हे फक्त आपल्यावर असलेल्या स्वामींच्या कृपेमुळेच." आणि आजी मला पटकन सांगते "जा गं मैथिले, पहिल्यांदा जाऊन स्वामींना नमस्कार कर. तू तर आत्ताच या फाटकातून आत आलीस आणि जर तुझा पाय त्या सापावरती पडला असतास तर, आणि ते देखील अनवाणी पायांनी अंधारामध्ये आलीस." आणि नंतर आजीने सांगितल्याप्रमाणे मी पळतच आतमध्ये गेले. देवघराच्या समोर उभे राहून स्वामींना नमस्कार केला. नंतर मी स्वामींच्या पुढे डोकं टेकवलं आणि त्यानंतर मी बाहेर आले बॅटरी घेऊन. नंतर देखील मी पाहिलं फाटकावरती बॅटरी दाबून. त्यानंतर पाहिलं की तो फाटकावरील साप आता हळूहळू निघून जाण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यानंतर थोड्या वेळाने तो साप तिथून निघून गेला. थोडा वेळ झाल्यानंतर आई बाबा देखील घरी आले. घरी आल्यानंतर आई बाबांना मी देखील ही संपूर्ण घटना सांगितली. हे ऐकून आई बाबा देखील थक्क झाले. आणि नंतर सर्वांनी मिळून स्वामींना नमस्कार केला. आणि खरोखरच मित्रांनो, ज्या लोकांनी स्वामींची भक्ती केली त्या लोकांबरोबर सदैव स्वामी हे बरोबर असतात. स्वामी हे स्वतःचे शब्द नेहमी पाळत असतात. जसे ते प्रत्येकाला सांगतात की "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." त्याप्रमाणे सदैव स्वामी त्या भक्तांच्या पाठीशी असतात. स्वामी हे आपल्या भक्ताला कधीही एकटं सोडत नाहीत. मित्रांनो, आपण फक्त स्वामींची भक्ती करायची आहे आणि जे काही देणार आहेत ते तेच देणार आहेत. त्यामुळे आपण जे काही भक्ती करणार आहोत त्याचं फळ काय मिळेल याचा विचार करायचा नाही. फक्त भक्ती करायची आहे आणि स्वामींची सेवा करायची आहे. आणि जे काही त्या देणार आहेत ते आपल्याला देखील त्याचा अनुमान आपण लावू शकत नाही. कारण आपल्याला देखील माहीत नसतं की आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. आपल्यावर कोणतं संकट येणार आहे की आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळणार आहे. त्यामुळे स्वामींना एखादी गोष्ट कधी मागितली आणि जर त्यांनी कधी नाही दिली तर असा विचार करायचा आहे की आपल्यासाठी त्यांनी पुढे काहीतरी खूप मोठं नियोजन केलेलं आहे. स्वामींना माहीत असतं की त्यांच्या भक्ताला काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. त्यामुळे वेळ आल्यानंतर स्वामी इतके देतील की तुम्ही त्याचा कधी अनुमानही लावू शकणार नाही. तर मित्रांनो, हा होता मैथिली पवारचा लहानपणीचा अनुभव. ही घटना सत्य आहे आणि हे सर्व शक्य झालं ते फक्त स्वामींच्या भक्तीमुळे. त्यामुळे फक्त स्वामींची भक्ती करायची आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सत्य घटनेबरोबर, सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. सर्वजण सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि स्वामींची भक्ती करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.